Good morning children. In the previous class we started the lesson number 4 महान वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल. ओके सो हमने क्या किया था कि महान वैज्ञानिक नोबेल अल्फ्रेड के बारे में यहाँ पढ़ा था. उनका जन्म कहाँ हुआ था कि यहाँ एक क्या है कि वैज्ञानिक है और उनका जन्म जो है कि बंधार में हुआ था. और उन्होंने क्या किया था कि बहुत आविष्कार करने के लिए बहुत प्रयत्न किया था और उसका पिताजी भी क्या था एक आविष्कारक थे. ओके अपना प्रारंभिक जीवन का बाद में कहा जाता है कि अभ्यास के लिए पेरिस जाता है और वहाँ क्या होता है कि नाइट्रोग्लिसरीन में अपना शिक्षण आरंभ करता है. उसके बाद शिक्षण संपूर्ण होने के बाद वहाँ पिता और बेटा दोनों मिलकर क्या करते हैं कि नाइट्रोग्लिसरीन के बारे में क्या करते हैं कि अपना काम चालू करते हैं. और वहाँ क्या हुआ था कि घर में ही उनको बहुत भाषा का ज्ञान भी मिला था, जैसे कि रूसी, फ्रेंच, जर्मनी और अंग्रेजी भाषा का भी बारे में भी घर में ही सीखा था. और भौतिक, रसायन, उसके बाद संगीत, साहित्य के बारे में भी वहाँ घर से ही पढ़ाई किया था. तो उसका बाद क्या होता है देखेंगे. पेज नंबर 17. शोध करना आरंभ किए. ओके उनका शोध नाइट्रोग्लिसरीन के सुरक्षित परिवहन पर केंद्रित था. एक दिन अचानक उन्होंने देखा कि एक विशेष कार्बनिक पैंकिक में नाइट्रोग्लिसरीन अवशेषित होकर शुष्क पदार्थ में बदल जाता है. इससे ब्लास्टिंग ऑयल की सार संभाल आसान हो गई. साथ ही इस नई खोज से वे भविष्य में डायनामिक के निर्माण में सफल हुए. तब से उन्हें डायनामिक विस्फोटक का जनक कहा जाता है. ठीक है इसके बाद क्या हुआ था कि जो अपने पिता के साथ नाइट्रोग्लिसरीन के वहाँ काम करने के लिए और शोध करने के लिए प्रारंभ करता है. उनका शोध क्या हुआ कि नाइट्रोग्लिसरीन का सुरक्षित परिवहन पर केंद्रित था. ओके तो वहाँ क्या हुआ था कि अपना शोध मतलब क्या हुआ है कि रिसर्च. दे आर स्टार्टिंग टू रिसर्च अबाउट ट्रांसपोर्टेशन. ओके मीन्स दे हैव टू टेक this place from other place and they have to took the materials or that what they need no other place to this place means the transportation. Okay means what to export and what we have to take inside and we have to send. यहाँ क्या हुआ कि अपना शोध अपना रिसर्च का क्या करते हैं कि नाइट्रोग्लिसरीन का वहाँ एक परिवहन मतलब क्या है कि जो यहाँ से लाना है और जो कुछ देना है. ओके ಕೊಡುವುದು ಮತ್ತೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಏನಾಯಿತು ಅವರು ಜಾಸ್ತಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. यहाँ शोध रिसर्च. ओके शोध रिसर्च और परिवहन ट्रांसपोर्टेशन. परिवहन लाना ले जाना और ले जाना ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಬರೋದು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್. ಓಕೆ ನಮ್ಗೆ ಏನು ವಸ್ತು ಬೇಕಲ್ಲ ರಿಸರ್ಚಿಗೆ ಆ ವಸ್ತುಗಳು ಅಥವಾ ನಮ್ಮ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ಗೆ ಏನೇನು ವಸ್ತುಗಳು ಬೇಕೋ ಅದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರೋದು ಹಾಗೂ ಬೇರೆ ಕಡೆ ಕಳಿಸೋದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಆ ಸಂಶೋಧನೆಯಲ್ಲೇ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. केंद्रित था. एक दिन अचानक उन्होंने देखा कि एक विशेष कार्बनिक पैंकिंग में नाइट्रोग्लिसरीन अवशेषित होकर शुष्क पदार्थ में बदल जाता है. तो क्या होता है कि नाइट्रोजन में जो कुछ भी चाहिए या सामग्री वह क्या करता है कि लाकर क्या करता है कि उसके सामान से वहाँ नाइट्रोग्लिसरीन बनता है. ओके नाइट्रोग्लिसरीन ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ವಸ್ತುಗಳು ಬೇಕು ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಬಂದು ಬರೋದು. ಯಾವ ವಸ್ತುಗಳನ್ನ ರೆಡಿ ಆದಮೇಲೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಕಳಿಸ್ಬೇಕಾದಿಲ್ಲ ಸೊ ಅದನ್ನ ಕಳಿಸೋದು ಮತ್ತು ಬೇಕಾಗೋ ವಸ್ತುವನ್ನು ತರುವುದು ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ನೊಬೆಲ್ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಫಾದರ್ ಇಬ್ಬರು ಸೇರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಓಕೆ so after some days what he search or what he identify, so there is a one liquid. Okay there is a one what gas. So it will be a afterwards what that gas is or that is what
ಕಂಟೆಂಟ್ ಆಫ್ ಗ್ಯಾಸ್ ಇಟ್ ವಿಲ್ ಲುಕ್ ಲೈಕ್ ಅ ವಾಟ್ ಡ್ರೈನೆಸ್. ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಏನು ಶುಷ್ಕ ಮೀನ್ಸ್ ಡ್ರೈನೆಸ್. ಎಲ್ಲಾನು ಒಂದು ಕಡೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಅದನ್ನ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ वहाँ एक दिन क्या हुआ कि अचानक से देखा कि विशेष कार्बनिक पैकिंग में वहाँ क्या हुआ कि एक कार्बन था, कार्बनिक क्या था अंश था, कार्बनिक अंश में क्या हुआ था कि वहाँ सब कुछ मिलकर क्या होता था कि शुष्क हो जाता था. यह बात उनको पता नहीं था. ओके, बहुत दिन तक यह बात उनको पता नहीं था. तो एक दिन क्या हुआ कि ಅವಶೇಷಿತ ಹೋकर ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ क्या होता है कि ಅವಶೇಷಿತ ಅಂದ್ರೆ ಅಬ್ಸರ್ವ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಂಡು, ಓಕೆ, ಎಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಂಡು ಏನಾಗಿರ್ತದೆ ಅದೆಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ಶುಷ್ಕ ಅಂದ್ರೆ ಒಣ ತರ ಆಗುತ್ತೆ, ಡ್ರೈ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ड्राई पदार्थ में सॉरी ಒಣ ಆಗಿ ಅಥವಾ ड्राई ಏನಾಗುತ್ತೆ पदार्थ आगे तो मटीरियल आगे ಬೇರ್ಪಡುತ್ತೆ. ओके, यहाँ क्या होता है कि शुष्क सामान बन के या शुष्क पदार्थ बन के बदल जाता है. यहाँ क्या होता है कि इस बात का बारे में इसको नोबेल को पता चलता है. तो इससे ब्लास्टिंग ऑयल की सार संभाल आसान हो गई. तो क्या हुआ कि यहाँ सब शुष्क होकर क्या हो रहा है कि शुष्क पदार्थ हो रहा है ना, तो इससे क्या हुआ कि यहाँ ब्लास्टिंग ऑयल, तो जो हम क्या करते हैं कि ब्लास्टिंग के समय में क्या करते हैं कि उपयोग करते हैं ना, वहाँ क्या हुआ कि इस शुष्क पदार्थ से ब्लास्टिंग ऑयल का भी क्या हुआ कि जानकारी या ब्लास्टिंग ऑयल को भी संभालना क्या हुआ कि बहुत आसान हो गया. ओके, they can took now blasting oil very easily from that dryness materials. साथ ही इस नई खोज से वे भविष्य में डायनामाइट के निर्माण में सफल हुए. सो आफ्टर दैट क्या हुआ कि डायनामाइट का यहाँ एक क्या हुआ कि परिमाण में वहाँ एक डायनामाइट का क्या हुआ कि निर्माण का जनक भी कहा गया उनको. इस मतलब क्या है कि उस जो नाइट्रोग्लिसरीन था ना, उसका क्या हुआ कि सब कुछ कैसे बनते हैं और हमें नाइट्रोग्लिसरीन में क्या क्या डालना है और नाइट्रोग्लिसरीन बनाने के लिए जो कुछ भी चाहिए ना उसका बारे में क्या होगा, सब कुछ मानने पर उनको क्या होता है कि एक डायनामिक उनको एक पद और क्या मतलब स्थान मिल जाता है. और उसके बाद उनको क्या होता है कि डायनामिक विस्फोटक का जनक कहा जाता है. डायनामिक ವಿಸ್ಫೋಟಕದ ಜನಕ ಅಂತ ಕೂಡ ಅವರನ್ನ ಕರೀತಾರೆ. ಯಾರನ್ನ ಕರೀತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಫ್ರೆಡ್ ನೊಬೆಲ್ ಅನ್ನ ಕರೀತಾರೆ. ಬಿಕಾಸ್ he searched that new oil, okay, new what materials about that dryness to dry what that materials is there, no, for that materials we will use in the blasting oil. For that purpose, so that man is called a dynamic person or dynamic or discoverer of a dynamic. Okay, 1864 में एक दुखद घटना घटी. कारखाने में भयंकर विस्फोटक होने से कई मजदूरों और नोबेल के छोटे भाई एलिम की मृत्यु हो गई. और क्या हुआ कि 1864 में क्या हुआ कि यहाँ कारखाने में सब लोग काम करते हैं. इस ब्लास्टिंग सोडा या ग्लिसरीन सब कुछ क्या है ವಿಸ್ಫೋಟಕ है. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಏನಾದ್ರು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಅದು ಬೆಂಕಿ ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅಥವಾ ಸ್ಫೋಟ ಆದ್ರೂ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಮೈ ಸುಡೋದು ಅಥವಾ ಏನೋ ಹಾನಿಕಾರಕ ಆಗೋದು ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಹೌದಾ? या क्या हुआ था कि 1864 में क्या हुआ कि एक दिन कारखाने में क्या हुआ कि विस्फोटक, भयंकर विस्फोटक मतलब क्या हुआ कि वहाँ जो गैस था ना और उसका विस्फोट होकर अंदर स्फोट आगे ಏನಾಗುತ್ತೆ कि यहाँ नोबेल का छोटे भाई एलिम का क्या हुआ कि मृत्यु हो जाता है. ओके, ಅವನ ಸಣ್ಣ ತಮ್ಮ ಯಾರು ಏಲಿಮ್ ಅಂತ. ಓಕೆ, ಅವನು ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ ಸ್ಫೋಟ ಆಗಿರೋದಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಸತ್ತು ಹೋಗ್ತಾರೆ. कारखाने की इमारत पूरी तरह ध्वंस हो गई. और क्या हुआ कि जो कारखाने का इमारत मीन्स बिल्डिंग, तो बिल्डिंग भी क्या हुआ कि पूरा तरह ಧ್ವಂಸ हो गया. ಧ್ವಂಸ मतलब ನಾಶ हो गया. ಓಕೆ, ಎಲ್ಲ ಸ್ಫೋಟ ಆದರೆ ಬೆಂಕಿ ತೆಗೆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಉಳಿದೆಲ್ಲ ಆರಾಮಾಗಿರ್ತದ, ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರ್ತದ? ಇಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಬೆಂಕಿಗೆ ಆಹುತಿ ಆಗಿರ್ತದೆ ಅಥವಾ ಸುಟ್ಟು ಹೋಗುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ಸ್ಫೋಟ ಆದಾಗಲೂ ಕೂಡ ಅಥವಾ ಅದೆಲ್ಲ ಏನು ವಿಸ್ಫೋಟಕಗಳು, ಹೌದಲ್ಲ, ಸೊ ಒಂದು ಬಾಂಬ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ ಆ ಥರ ಅದೆಲ್ಲ. ಓಕೆ, ಅದರಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಭಾಳಷ್ಟು ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ಆ ಕಾರ್ಮಿಕರ ನಡುವೆ ಇವರ ತಮ್ಮ ಒಬ್ಬನು ಏಲಿಮ್ ಮತ್ತೆ ಆ ಕಾರ್ಖಾನೆ ಎಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. कारखाने की पुनर्स्थापना की अनुमति न मिलने से हार मानने की अपेक्षा उन्होंने मालारेन सरोवर पर बांध का निर्माण
उत्पादन जारी रखी। वहाँ क्या होता है कि फिर से हमें यही कारखाने और बनाने का है, ऐसा सरकार के पास गए तो सरकार लोग क्या करते हैं कि इनका फिर से बनाने के लिए अनुमति नहीं देते हैं। ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಬೆಂಕಿ ಸ್ಫೋಟದಾಗಿ ಎಲ್ಲ ಸತ್ತೋಗಿದ್ರು, ಸ್ಫೋಟ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆ ಹಾಳಾಗಿತ್ತೋದಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೋದರೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, ದೇ ವಿಲ್ ನಾಟ್ ಗಿವ್ ಅ ಪರ್ಮಿಷನ್ because they don't want to do again. Means if something will happen means everything will be spoiled. Okay, in the person they will what left their life, and what happened in the place, what the materials and all they kept, it will all the what waste only. Okay, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. But again what he did, he have a what strength and power. For that purpose what he did, he only started a small company, the lack of the one ಸರೋವರ್. ಓಕೆ, ಮಾಲಾರೇನ್ ಸರೋವರ್ ಅಂತ ಒಂದು ನದಿ, ಸರೋವರ ಹತ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು, ತಂದೆ ಆದಂಥ ಒಂದು ಏನನ್ನ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಂದೆ ಆದಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ದೊಡ್ಡಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಜಾಗ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ದೊಡ್ಡಿಲ್ಲ, ನಾನೇ ನಾನು ಸ್ವತಃ ಒಂದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಕಡೆ ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋರ ಹತ್ರ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಾನೇ ಒಂದು ಸರೋವರದ ಹತ್ತಿರ ಆ ಸ್ಫೋಟಕವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಅಥವಾ ಸಾರಿ ಸ್ಫೋಟಕ ಅಂದರೆ ಆ ಸ್ಫೋಟಕವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ತಾನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. 1866 में 33 वर्ष की उम्र में अल्फ्रेड नाइट्रोग्लिसरीन से भरी हुई परखनली को उलट पलट कर रहे थे कि परखनाली अचानक नीचे जा गिरी। संयोगवश परखनाली लड़की के बुरादे से भरी डिब्बे में गिरी थी। लड़की के बुरादे ने नाइट्रोग्लिसरीन सोख लिया था। यदि यहाँ नीचे गिरता तो अल्फ्रेड सहित प्रयोगशाला में कार्यरत सभी लोग पर जाते। तो यहाँ क्या हुआ है कि ओके, इधर क्या होता है कि 1866 में एक कितना साल की 33 ईयर्स था। अभी किसको, यहाँ अल्फ्रेड को कितना था कि 33 ईयर्स था। तो एक दिन यहाँ एक दुर्घटना जाता, मतलब जो होने वाला था, क्या होता है कि तुरंत ही समय में उसका क्या होता है कि अंत हो जाता है। कैसे? सो वहाँ क्या होता है कि 33 वर्ष की उम्र में अल्फ्रेड नाइट्रोग्लिसरीन से भरी हुई परनलकी को उलट पलट रहे थे कि परखनली अचानक नीचे जा गिरी। वहाँ क्या होता है कि आपने साइंस में देखा होगा, ट्यूब्स रहता है, टेस्ट ट्यूब्स ಎಲ್ಲ ನೋಡಿದಿರಲ್ಲ, ಅಥವಾ ಬೀಕರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇರ್ತವೆ. ಸೊ ನಾವು ಯಾವುದಾದ್ರೆ ಒಂದು ಹಾಕಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಬೀಕರಿಂದ ಈಗ ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್ಸ್ಗೆ ಹಾಕೋದು, ಇದರಿಂದ ಅಥವಾ ಇದಕ್ಕೆ ಹಾಕೋದು. ಅದೊಂದು ದಟ್ ಇಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ ವೇರ್ ವಿ ಯೂಸ್ ಇನ್ ದ ಸೈನ್ಸ್ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್. ಓಕೆ, ಸೈನ್ಸ್ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಒಂದು ಏನದು ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್. ಓಕೆನಾ? ಸೊ यहाँ क्या है कि परखनली मीन्स परखनली टेस्ट ट्यूब. ओके, यहाँ क्या होता है कि टेस्ट ट्यूब में वहाँ एक लिक्विड मतलब नाइट्रोग्लिसरीन लिक्विड लेकर क्या करता है कि ऊपर से नीचे, नीचे से ऊपर ऐसा क्या करता रहता है कि उलट पलट करते रहता है. तभी क्या हो जाता है कि वहाँ वो नाइट्रोग्लिसरीन क्या हो जाता है कि नीचे गिर जाता है. तो संयोगवश परखनली की लकड़ी के बुरादे से भरे डिब्बे में गिर जाती है. वहाँ क्या होता है कि जो एक लकड़ी के क्या होता है कि ಮಿಶ್ರಿತ या ಲಕಡಿ के ಬುರಾದೆ ಅಂದರೆ ಏನು, ಕಟ್ಟಿಗೆ ಅಥವಾ ಮರದ ಪುಡಿಗಳು, ಕಟ್ಟಿಗೆಯ ಪುಡಿಗಳು ಅಥವಾ ಮರದ ಪುಡಿಗಳು ಇರ್ತದಲ್ಲ, ಕಟ್ಟಿಗೆಯ ಪುಡಿಗಳೆಲ್ಲ ಬಿದ್ದಿರ್ತದೆ. ಸೊ ಆ ಕಟ್ಟಿಗೆಯ ಪುಡಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರೋ ಡಬ್ಬದ ಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ ಬಿದ್ದು ಹೋಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಅವನು ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಟೆಸ್ಟ್ ಟ್ಯೂಬ್ ಎಲ್ಲ ಏನೋ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನಲ್ಲ, ಅವಾಗ ಬಿದ್ದು ಹೋಗುತ್ತೆ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸೊ ನೀವು ಇವಾಗ ಒಂದು ಮಣ್ಣಿದೆ, ಓಕೆ, ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಅದಲ್ಲ ಲಿಕ್ವಿಡ್ ಅಂಶನ ಎಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಓನ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಆ ಮರದ ಪುಡಿ ಇರ್ತದಲ್ಲ, ಆ ಪುಡಿ ಮೇಲೆ ಆ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ ಬಿದ್ದೋದ ತಕ್ಷಣ ಆ ಎಲ್ಲವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತದು, ಹೀರ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇಟ್ ಅಬ್ಸರ್ವ್. ओके, उसके बाद क्या होता है कि नाइट्रोग्लिसरीन क्या होता है कि सब कुछ सोखा मिलता है, मतलब वो सब कुछ अंदर जाता है. जो क्या होता है कि यहाँ लकड़ी के जो पाउडर थे ना, उसके अंदर क्या रहता है, सब कुछ अंदर हो जाता है, मतलब सोख जाता है.
यदि वही नीचे गिरा तो क्या हो जाता था, मतलब बहुत विस्फोट हो जाता था और वहाँ जो काम करने वाले और जो प्रयोगशाला में काम करने वाले उसके सहित अल्फ्रेड का भी क्या हो जाता था कि मृत्यु हो जाता था। ಒಂದ್ ವೇಳೆ ಅದು ಆ ಮರದ ಪುಡಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಆದರೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದು ಓಡೋದ್ರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಅಲ್ಫ್ರೆಡ್ ಇದ್ರಲ್ಲ ಅವರು ಪ್ಲಸ್ ಅಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನಾಗ್ತಿತ್ತಂತೆ ಸತ್ತು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಅಂದರೆ ಇದನ್ನ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ ಅನ್ನೋದೇನು ಅದೊಂದು ರಾಸಾಯನಿಕ ಕೆಮಿಕಲ್. ಸೊ ಎಲ್ಲಿ ಬಳಸ್ತೀವಿ ನಾವು, ವಿಸ್ಫೋಟಕಗಳಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಅಣು ಬಾಂಬು ಎಲ್ಲ ಹಾಕೋದ್ರಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಬಳಸ್ತೀವಿ ನಾವು, ಹೌದನಾ. ಸೊ ಅದೇನಾಗಿದೆ, ಕುದ್ದು ಅಥವಾ ಬಿಸಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಗ್ಲಾಸಿಂದ ಹೊಡೆದು ಅಥವಾ ನಾವು ಏನೋ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಳಗಡೆ ಚೆಲ್ಲಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಏನೋ ಸ್ಫೋಟ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಆ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಇರೋವರೆಗೂ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಅವ್ರು ಸಾಯ್ಬಹುದು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಆಗಬಹುದು. ओके, सो आफ्टर दैट लकड़ी की बुरादे में मिली नाइट्रोग्लिसरीन की जांच करने पर पाया कि उसमें उतना विस्फोटक नहीं है जितना तरल रूप में था. तो क्या हुआ कि उस लकड़ी के जो बुरादे ಅಂದರೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಪುಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಆ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ ಬಿದ್ದೋಗಿತ್ತಲ್ಲ, ಅವ್ರು ಇದು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಬಿದ್ದೋಗಿ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಿಗೆ ಪುಡಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಚಾರ್ಜ್ करते हैं. ಚಾರ್ಜ್ मतलब ಟೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದು ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆಯಾ ಇಲ್ವಾ ಅಥವಾ ಜಾಸ್ತಿ ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ತನಕ ಅದು ಏನೋ ಆಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಅವರು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ ದಟ್ ಟೈಮ್ ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್, ದೇ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್, ಓ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ವೆರಿ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ವಾಟ್ ಡೈನಮಿಟ್. ಓಕೆ, ಅಂದರೆ ಏನೋ ವಿಸ್ಫೋಟಕ ಅಲ್ಲ, ಇದಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇಲ್ಲ. ಆ ಕಟ್ಟಿಗೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದರೂ ಏನಾದರೂ ಆಗಬೇಕಿತ್ತು, ಆದರೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೀರ್ಕೊತ್ತು, ಅಂದರೆ ಏನು ಇದಿಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಆ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂದರೆ ಆ ಟೆಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಗುತ್ತೆ. जितना तरल रूप में था, तो मतलब क्या, तरल मतलब जो लिक्विड. ओके, पहले क्या था कि वहाँ तरल मतलब लिक्विड, जो नाइट्रोग्लिसरीन पहले लिक्विड रूप में था ना, अब क्या हुआ कि वहाँ लकड़ी के बुरादे में पड़ने से क्या हुआ कि वो सब कुछ अंदर हो गया. तो अभी बहुत विस्फोटक नहीं है, जितना द्रव में है, जितना लिक्विड में है उतना अभी नहीं है. वो लोग क्या करते हैं कि टेस्ट से यहाँ पता चलते हैं. ಅಂದರೆ ಲಿಕ್ವಿಡ್ ಅಂಶದಲ್ಲಿ ಭಾಳ ಸ್ಫೋಟಕ ಇತ್ತು, ಜಸ್ಟ್ ನಾವು ಬಿದ್ದಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸ್ಫೋಟ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಯಾವಾಗಿದು ಲಿಕ್ವಿಡಿಂದ ಆ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಅಥವಾ ಪುಡಿಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಕೊಂತಲ್ಲ, ಇವಾಗ ಲಿಕ್ವಿಡ್ ಇಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ, ಆ ಮಣ್ಣಿನ ರೂಪದಲ್ಲಿದೆ ಅಥವಾ ಪುಡಿ ರೂಪದಲ್ಲೇ ಇದೆ. ಸೊ ಅಂದರೆ ಏನು, ಇವಾಗ ಇದಿಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. अतः उन्होंने नाइट्रोग्लिसरीन को सिलिका के साथ मिलाकर ऐसा पेस्ट तैयार किया जिस मन चाहे आकार की छड़ों में बदला जा सके. इस छड़ों का उपयोग विस्फोट करने के लिए आसान था. जो क्या हुआ कि उनको पता चला, ओके, क्या कि यहाँ बहुत क्या शक्तिशाली नहीं है, तो हमें उससे कुछ भी बना सकते हैं या कर सकते हैं. तो उसके बाद क्या करता है कि इसको एक द्रव्य मिलकर एक नया पेस्ट बना लेता है. और इससे क्या हुआ कि यहाँ एक नया वाला क्या करते हैं कि सिलिका मतलब एक वहाँ भी एक रासायनिक वस्तु है. ओके, सिलिका रासायनिक वस्तु में क्या करते हैं कि यहाँ जो मिक्सचर हुआ है ना नाइट्रोग्लिसरीन, वहाँ डालकर एक नया पेस्ट बनाते हैं. वहाँ पेस्ट से क्या कर सकते हैं हम, जो कुछ आयरनिक जो कुछ क्या है कि छड़े ಅಂದರೆ ಕಬ್ಬಿಣದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅಥವಾ ನಾವು ಸರಳುಗಳನ್ನು ಮಾಡಬಹುದಲ್ಲ. ಸೊ ಆ ಸರಳುಗಳನ್ನು ರಾಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ಯಾವ ಶೇಪಿಗೆ ಬೇಕಾದರೂ ಮಾಡುವಂಥ ಶೇಪನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಈ ಪೇಸ್ಟಿಂದ ಯೂಸ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಸೊ छड़े का उपयोग विस्फोट करने के लिए आसान था. ಅಂದರೆ ಇವಾಗ ಜಸ್ಟ್ ಈಗ ಏನೋ ಕಬ್ಬಿಣ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಬ್ಬಿಣ ಇದೆ ಅಥವಾ ಇಷ್ಟು ದಪ್ಪ ಇದೆ, ಸೊ ಅದು ನಾವು ನಮ್ಗೆ ಯಾವ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಬೇಕು, ಈ ಕಿಟಕಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯೆಲ್ಲ ಕಿಟಕಿ ನೋಡಿದ್ರೆ ರೌಂಡ್ ಅಥವಾ ಏನೋ ಲೈನ್ ಇರ್ತದೆ, ಯಾವುದು ಆ್ಯಂಗಲ್ ಏನೋ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಲೈನ್ ಇರ್ತದೆ ಅಥವಾ ಅಡ್ಡ ಇರ್ತದೆ ಅಥವಾ ಉದ್ದ ಇರ್ತದೆ, ಹೌದಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಯಾವ ಥರ ಬೇಕು ಆ ಥರ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ರಾಡ್ಸನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಓಕೆನಾ, ರಾಡ್ಸನ್ನು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇವಾಗ ನೈಟ್ರೋಗ್ಲಿಸರಿನ್ ಮತ್ತು ಸಿಲಿಕಾ ಅಂತ ಒಂದು ರಾಸಾಯನಿಕವನ್ನು ಹಾಕಿ ಒಂದು ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಹೊಸದಾಗಿರುವಂಥ ಪೇಸ್ಟನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ.
ಅಥವಾ ಒಂದು ಏನು ಲಿಕ್ವಿಡ್ ಅನ್ನ ರಾಸಾಯನಿಕ ವಸ್ತುವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ರಾಸಾಯನಿಕ ವಸ್ತುವನ್ನು ಹಾಕಿ ಆ ರಾಡ್ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ನಾವು ಯಾವ ಥರ ಬೇಕೋ ಅದನ್ನ ಮಾಲ್ಡ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಓಕೆನಾ, ನಮ್ಗೆ ಸ್ಟ್ರೇಟ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ಟ್ರೇಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, ನಮಗೆ ಹಿಂಗೆ ಕರ್ವ್ ಬೇಕಾ ಕರ್ವ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ ಆ ಥರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ರು. तो छड़े का उपयोग विस्फोटित करने के लिए क्या था कि यहाँ बहुत उपयुक्त. छड़े मतलब जो धातु के लंबे टुकड़े, रोड्स, छड़े रोड्स, ರಾಡ್ಸ್, ಸಾರಿ ನಾಟ್ ರೋಡ್ಸ್, ರಾಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಹೌದಲ್ಲ, ಕಬ್ಬಿಣದ ತುಂಡುಗಳು ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಉದ್ದ ಇರುವಂಥ ಕಬ್ಬಿಣದ ತುಂಡುಗಳು. ಸೊ ಟಿಲಿಯರ್. तो यहाँ क्या हुआ है कि जो अल्फ्रेड है वहाँ क्या करते हैं कि नाइट्रोग्लिसरीन के बारे में जानने के लिए उनके पिता के साथ नाइट्रोग्लिसरीन में काम करते रहते हैं. जो एक दिन उनको पता चलता है कि नाइट्रोग्लिसरीन का भी क्या है कि बहुत उपयोग है. तो नाइट्रोग्लिसरीन का क्या होता है कि यहाँ एक अवशेष जो बचा हुआ सामान से क्या होता है कि सब कुछ सामान मिलकर एक बचा हुआ जो अवशेष है ना, तो याವುದು ಉಳಿದಿರ್ತದಲ್ಲ उसका एक क्या होता है कि शुष्क पदार्थ से हम क्या कर सकते हैं कि यहाँ एक ब्लास्टिंग ऑयल का रूप में क्या उपयोग कर सकते हैं. यहाँ बात का पता चलता है. तो उसके बाद ऐसे ही जाने पर उनका कारखाने में एक दिन क्या होता है कि यहाँ नाइट्रोग्लिसरीन का कारखाने में एक दिन विस्फोट होने से यहाँ कार्मिक और उनका भाई का भी क्या होता है कि देहांत और मृत्यु हो जाता है. और यहाँ फिर से अपना क्या कारखाना प्रारंभ करने के लिए क्या होता है कि उतावल रहता है. फिर भी उनको क्या नहीं मिलता है कि कारखाने प्रारंभ करने के लिए अनुमति न मिलने से वही अपना जाकर क्या करता है कि सरोवर के नीचे नज़दीक क्या करता है कि अपना कारखाने का प्रारंभ भी करता है. उसके बाद उनका अपना कारखाने में जो उन्होंने कहा सरोवर के पीछे नज़दीक में जो कारखाना उसने स्थापित किया था ना, वहाँ एक दिन एक घटना हो जाती है कि वहाँ नाइट्रोग्लिसरीन जब भी काम करते वक्त नाइट्रोग्लिसरीन क्या होता है कि वहाँ लकड़ी की जो पाउडर है ना उसके ऊपर गिर जाता है. तो वही नाइट्रोग्लिसरीन अपने पाँव पर या वही ज़मीन पर गिर गए तो सब लोग क्या हो सकते थे कि मर जाते थे. तो यहाँ एक छोटा इंसिडेंट फिर भी क्या हुआ था कि उन सभी को किसी को कुछ भी नहीं हुआ. परंतु यहाँ क्या हुआ कि वहाँ लकड़ी के साथ जो बुरादे है ना, जो पाउडर है ना, वहाँ सब कुछ लिक्विड को क्या करता है कि ऑब्जर्व करता है, अपने आप अंदर ले जाता है. तो उसका टेस्ट करने से बाद पता चलता है कि यहाँ बहुत शक्तिशाली नहीं है. ओके, तो हमें विस्फोट में उसे उपयोग करना चाहिए, मतलब वहाँ बहुत शक्तिशाली होना चाहिए. तो यहाँ क्या करता है कि सिलिका मतलब एक रासायनिक है, वहाँ रासायनिक से यहाँ नाइट्रोग्लिसरीन का वो जो है ना बुरादे है ना, लकड़ी का बुरादे और सिलिका का मिश्रण करके एक पेस्ट बनाता है. जो पेस्ट हम क्या करते हैं कि छड़े के जो उत्पादन में और छड़े की जो शेप के बनाने में हम उपयोग करते हैं. ओके, सो till here completed. So homework is read lesson 4, write one meaning. 5 times. How many are there? 1, 2, 3, 4, 5. 5 meanings are there. You have to write 5 times. And you have to learn also. Okay, that meanings you have to learn, read the lesson and write the meanings 4 times. 5 times. Okay, so we will continue in the next class. Thank you.